आजचा आपला टॉपिक आहे फार्माकोपिया अँड इम्प्युरिटीज. ठीक आहे. आज आपण फार्माकोपिया आणि इम्प्युरिटीज बद्दल चर्चा करणार आहोत. फार्माकोपिया हे कुठे यूज होतं फार्मसीमध्ये, ठीक आहे, याचं काय इम्पॉर्टन्स आहे, फार्माकोपिया म्हणजे नेमकी काय आहे, ठीक आहे, याबद्दलची टोटल सविस्तर गोष्ट आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवरती बघताय, एक वेगवेगळ्या प्रकारचे फार्माकोपिया बुक्स तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. ते बुक्स म्हणजे काय, त्याचा यूज कुठं होतो, ठीक आहे, ह्याच गोष्टींची आपण चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ठीक आहे. तुम्ही स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला फर्स्ट, ठीक आहे, इंडियन फार्माकोपिया दिसतंय. ठीक आहे. त्याचे वेगवेगळे व्हॉल्युम्स आहे. ठीक आहे. then त्याच्या शेजारी ब्रिटिश फार्माकोपिया आहे. then त्याच्या शेजारी युएसपी फार्माकोपिया आहे. ठीक आहे, म्हणजे युनायटेड स्टेट फार्माकोपिया. then युरोपियन फार्माकोपिया, म्हणजे काय वेगवेगळ्या कंट्रीचे असे काहीतरी एक रेफरन्स बुक्स असतात. ठीक आहे, जे की गव्हर्नमेंट रेग्युलेटरी अथॉरिटी रिलीज करतात. ठीक आहे. पण हे बुक कशासाठी यूज होणार आहे फार्मसीमध्ये, याचा पुढचा यूज काय आहे, या गोष्टींची आपण चर्चा पुढच्या स्लाइडमध्ये करूया. ठीक आहे. तर फार्माकोपिया बघूया. फार्माकोपिया फार्माकोपिया derived from Greek word pharmakon means drug. Okay, pharmakons means drug and poia means make. टोटली ओव्हरऑल जर आपण त्या वर्डला कॉम्बिनेशन केलं तर फार्माकोपियाचा काय मिनिंग होतो, ड्रग मेकिंग. काय, ड्रग मेकिंग. ओके. फार्माकोपिया इज अ लीगल अँड ऑफिशियल बुक इश्यूड बाय recognized authorities usually appointed by government of each country. ठीक आहे. फार्माकोपिया काय आहे, लीगल अँड ऑफिशियल बुक आहे. लीगल अँड ऑफिशियल बुक ऑथॉरिटीज युजली अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इच कंट्रीज. जसं की इंडियन कंट्री आहे. आता इंडियन कंट्रीचे कोण, मग इंडियन फार्माकोपिया आहे. आता इंडियन फार्माकोपिया कोण रेग्युलेट करतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हे फार्माकोपिया आहे, इंडियन फार्माकोपिया हा पब्लिश करतो. ठीक आहे. तर त्याचा काय रोल आहे ते बघूया आता. द रोल ऑफ मॉडर्न फार्माकोपिया इज टू फर्निश quality specification for drug substance and general requirement for dosage forms. ठीक आहे. आता ड्रग आला म्हणजे काय, ती क्वालिटी आली, क्वालिटी सेफ्टी इफिकसी. ठीक आहे. आता क्वालिटी सेफ्टी इफिकसी याच्यासाठी काय असतं, वेगवेगळे टेस्ट परफॉर्म करावं लागतं. ठीक आहे. तर टेस्ट परफॉर्म करायचे म्हटलं तर काय येईल, तुम्हाला एक काहीतरी टेस्ट मेथड बघावं लागेल. ठीक आहे. टेस्ट मेथड बघावं लागेल, त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट किती पाहिजे. ठीक आहे. ह्या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन कुठं असते, फार्माकोपियामध्ये असते. ओके. एक सिंपल मध्ये आतापर्यंत तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. ठीक आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवरती बघितलं होतं, फार्माकोपिया काय एक ऑफिशियल बुक आहे. त्यामध्ये टोटल इन्फॉर्मेशन असते. कशासाठी इन्फॉर्मेशन असते, ड्रगची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी. ठीक आहे. तर त्याच्यात काय येतं, मोनोग्राफ्स असतात. त्या ड्रगचे टोटल मोनोग्राफ्स येतात. मोनोग्राफ मध्ये काय येईल, त्या ड्रगचं एपीआय असेल एखादा सोडियम क्लोराईड. ठीक आहे. त्या सोडियम क्लोराईडचं डिस्क्रिप्शन कसं असलं पाहिजे, त्यानंतर त्याचं मेल्टिंग पॉईंट किती, बॉइलिंग पॉईंट किती. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची युव्ही स्पेक्ट्रोस्कोपी किंवा त्याचा ऍसे आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याची इम्प्युरिटीज टेस्ट आहे, त्याचं किती मिनिमम लिमिट पाहिजे. ठीक आहे, किती लिमिट पाहिजे, ह्या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन कुठं असते, मोनोग्राफ मध्ये असते. हा मोनोग्राफ कुठं असतो, फार्माकोपियामध्ये. ओके. आता आपण डिफरंट कंट्रीजचे कोणते कोणते फार्माकोपियाज अवेलेबल आहे. ठीक आहे. एक ओव्हरऑल समरी व्ह्यू करूया. ठीक आहे. फर्स्ट जसं तुम्ही स्क्रीनवर बघता, अर्जेंटीन, देन ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्राझील, ब्रिटिश, चायनीज, इजिप्त, युरोपियन, फ्रेंच, जर्मन, इंडियन, देन इंटरनॅशनल, इटालियन, जपनीज. ठीक आहे. मेक्सिकन, नंबर्स ऑफ कंट्रीची काय आहे फार्माकोपियाज अवेलेबल आहे. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट स्लाइड वरती जाऊया, बघूया. आता इंडियन फार्माकोपिया बद्दल थोडी एक माहिती घेऊया. इंडियन फार्माकोपिया कधी पब्लिश झाला, काय झालं. ठीक आहे. फर्स्ट ठीक आहे बघा, इंडियन फार्माकोपिया फर्स्ट ऑफिशियल फार्माकोपिया ऑफ इंडियन appeared in 1868. In which country? Indian Pharmacopoeia 1868, which was edited by Edward John Waring. Okay. In pre-independence day, British Pharmacopoeia was used in India. ठीक आहे. ज्यावेळेस भारत स्वतंत्र व्हायच्या आधी ब्रिटिश काय करत होते, हे फार्माकोपिया ब्रिटिशांनी 1868 मध्ये इंडियामध्ये आणला. ठीक आहे. त्याचा यूज इंडियामध्ये ड्रग रेग्युलेटरी कंट्रोल करण्यासाठी ब्रिटिशांनी काय केला, इंडियामध्ये हा इंडियन फार्माकोपिया पब्लिश केला आणि त्याचा यूज इथल्या कंट्रीमध्ये करत होते. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, द कॉलिनर ॲडमेंट ऑफ VP 1898 was published in 1900. Okay, appeared as Government of India edition in 1901. Okay. The next point is
In 1946, Government of India issued one list known as the Indian Pharmacopoeia List. Okay, 1946, Government of India issued one list known as the Indian Pharmacopoeia List. After that, a committee under chairmanship of Sir R.N. Chopra, along with other 9 members, prepared the Indian Pharmacopoeia List. ठीक आहे, फर्स्ट इंडियन फार्माकोपिया लिस्ट कधी आली? 1946 ला. ओके, तर त्यावेळेस चेअरमनशिप कोण होतं? सर आर एन चोप्रा. ठीक आहे, विथ अलॉंग विथ 9 members. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट बघूया. इट वॉज प्रिपेअर्ड बाय डिपार्टमेंट ऑफ हेल्थ, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, दिल्ली in 1946. Okay, then next point, in 1948 government of India appointed an Indian Pharmacopoeia committee for preparing pharmacopoeia of India. ठीक आहे, आता जेव्हा भारत स्वतंत्र झाला 1947 नंतर, त्यावेळेस काय केलं, मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्वतःचा फार्माकोपिया प्रिपेअर करायचा, बनवायचा, म्हणून काय केलं, अंडर द चेअरमनशिप ऑफ सर आर एन चोप्रा यांची एक कमिटी स्थापन केली. त्यानंतर त्याच्यावरती स्टडी केला गेला. नंतर मग ऑफिशियल बुक पब्लिश करण्यासाठी त्यांनी एफर्ट्स घेतले. ठीक आहे, देन नेक्स्ट बघा, टेंडर ऑफ धिस कमिटी वॉज 5 years. ठीक आहे, ह्या कमिटीची टेंडर किती होतं? 5 years होतं. ठीक आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा, इंडियन फार्माकोपिया कमिटी अंडर चेअरमनशिप ऑफ डॉक्टर बी एन घोष पब्लिश फर्स्ट एडिशन ऑफ IP in 1955. ठीक आहे, इंडियन फार्माकोपियाचं फर्स्ट एडिशन केव्हा पब्लिश झालं? 1955. ओके, ठीक आहे. तर आता आपण ओव्हरऑल बघूया इंडियन फार्माकोपिया 2007 मध्ये काय काय कंटेंट होते. ठीक आहे, त्यात काय असतं, एक नोटीस असतं, प्रिफरन्स असतं, इंडियन फार्माकोपिया कमिशन असतं, देन एक्नॉलेजमेंट असतं, इंट्रोडक्शन असतं, जनरल चॅप्टर्स असतात. जनरल चॅप्टर म्हणजे यूज स्पेक्ट्रोस्कोपी कसं कॅरी आउट केलं जातं, आय स्पेक्ट्रोस्कोपी काय असतं, ठीक आहे, डिस्क्रिप्शन टेस्ट काय असते, सोल्युबिलिटी टेस्ट काय असते, देन अशाच प्रकारचे भरपूर काही ज्या टेस्टिंग मेथड असतात. ठीक आहे, याच्याबद्दलची काही इन्फॉर्मेशन जनरल चॅप्टर मध्ये असते. ठीक आहे, देन जनरल मोनोग्राफ ऑफ डोसेज फॉर्म्स असतात. ठीक आहे, जनरल मोनोग्राफ ऑफ डोसेज फॉर्म म्हणजे इंजेक्शनचे, सपोज NaCl इंजेक्शन आहे, NaCl सलाईन आहे, तर त्याचं एक डोसेज फॉर्मचा मोनोग्राफ असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर सिप्रोफ्लॉक्सासिन आहे, फेसोफ्लॉक्सासिन आहे, ह्या इंजेक्शनचे काय असतात, मोनोग्राफ्स कंटेनिंग असतात. ओके, तर त्याचबरोबर काय असतं, API चे पण मोनोग्राफ्स इंडियन फार्माकोपियामध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, देन मोनोग्राफ ऑन व्हॅक्सिन अँड इम्युनायझेशन ऑफ ह्युमन यूज. ठीक आहे, व्हॅक्सिन बद्दल पण मोनोग्राफ आहे काही. देन मोनोग्राफ ऑन हर्ब्स अँड हर्बल प्रोडक्ट. ठीक आहे, हर्ब्स अँड हर्बल प्रोडक्ट याबद्दलची पण काही इन्फॉर्मेशन आहे इंडियन फार्माकोपियामध्ये अवेलेबल आहे. देन मोनोग्राफ ऑन ब्लड अँड ब्लड रिलेटेड प्रोडक्ट. ओके, देन नेक्स्ट बघूया मोनोग्राफ ऑन बायोलॉजिकल प्रोडक्ट रिलेटेड काही पण इन्फॉर्मेशन तुम्हाला इंडियन फार्माकोपियामध्ये अवेलेबल भेटून जाईल. देन मोनोग्राफ ऑन व्हेटरनरी प्रोडक्ट. ठीक आहे, व्हेटरनरी प्रोडक्ट जे काही अवेलेबल आहेत त्याबद्दलची पण इन्फॉर्मेशन इंडियन फार्माकोपियामध्ये अवेलेबल आहे. आणि त्याचबरोबर इंडियन फार्माकोपियामध्ये जसं की तुम्हाला मोलार सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे, देन इंडिकेटर प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे, देन स्टँडर्ड सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे, ह्याबद्दलची सर्व काही इन्फॉर्मेशन सुद्धा इंडियन फार्माकोपियामध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, आता तर बेसिक गोष्ट आपल्याला क्लिअर झाली, इंडियन फार्माकोपियाचा यूज काय होतो. ठीक आहे, त्यामध्ये काय क्वालिटी, ड्रगची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी काहीतरी एक मिनिमम क्रायटेरिया आहे, लिमिट आहे, ते आपल्याला रेफर करायचं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला इंडियामध्ये एखादा ड्रग सप्लाय करायचा तर तुम्हाला इंडियन फार्माकोपिया माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला आपला इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग केलं ड्रग आणि तुम्हाला US मार्केटमध्ये एक्सपोर्ट करायचं आहे, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला तिथला फार्माकोपिया रेफर करावं लागेल, त्या फार्माकोपिया अलाइन विथ तुम्हाला टेस्ट प्रिपेअर करावं लागेल. ठीक आहे, आता अजून एक इन्फॉर्मेशन सांगतो, हा इंडियन फार्माकोपिया, जसं एक्झाम्पल घ्या इंडियन फार्माकोपिया. ठीक आहे, आता आपल्याला इंडियामध्येच ड्रग मॅन्युफॅक्चरिंग करायचं आणि इंडियामध्येच डिस्ट्रीब्यूट करायचं, तर तुम्हाला कोणता फार्माकोपिया यूज करावा लागेल, इंडियन फार्माकोपिया. कशासाठी, जर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग केली, ठीक आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेससाठी आणि टेस्ट परफॉर्म करण्यासाठी इंडियन फार्माकोपिया यूज करावा लागेल. आता इंडियन फार्माकोपियामध्ये तुम्हाला काय इन्फॉर्मेशन भेटेल, टेस्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन भेटेल. ओके, ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट स्लाइड बघूया, व्हॉट इज इम्प्युरिटीज. ठीक आहे, आता इम्प्युरिटीज काय आहे, त्यानंतर डेफिनेशन ऑफ इम्प्युरिटीज बघूया, देन इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज, प्रोसेस ऑफ इम्प्युरिटीज, देन लास्टला आपण एक पॉईंट बघणार आहोत, एक्झाम्पल ऑफ इलेमेंटल इम्प्युरिटीज अँड देअर आयडेंटिफिकेशन टेस्ट. ठीक आहे, तर फर्स्ट स्लाइड कडे आपण जाऊया. डेफिनेशन ऑफ इम्प्युरिटीज, a foreign unwanted matter present in the compound which are differ from the actual molecular formula. Okay,
इम्प्युरिटीज काय आहे? अ फॉरेन ऑर्गॅनिक मटेरियल, अ फॉरेन अनवॉन्टेड मॅटर, ओके, अ फॉरेन अनवॉन्टेड मॅटर प्रेझेंट इन द कंपाऊंड विच आर डिफर फ्रॉम द ऍक्च्युअल मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे, जर सपोज एक ऍक्च्युअल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे एक्स वाय झेड, ठीक आहे, त्यामध्ये एक काहीतरी एक्स वाय झेड एक्स असं काहीतरी एक कंपाऊंड आला, ठीक आहे, किंवा अनवॉन्टेड फॉरेन ऑर्गॅनिक मटेरियल आलं, केव्हा येईल हे? ज्यावेळेस आपण रिएक्शन करत असतो त्यावेळेस काय पॉसिबल चान्सेस आहे, ठीक आहे. तर त्याच्याच बद्दल ही इन्फॉर्मेशन. आता इम्प्युरिटीज काय आहे? इम्प्युरिटीज ह्युमन बॉडीसाठी हजार्डस आहे का काय आहे, या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट स्लाइडवरती बघणार आहोत. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट बघूया. अ केमिकल कंपाऊंड कंटेनिंग अनडिझायरेबल फॉरेन मॅटर, अ केमिकल कंपाऊंड कंटेनिंग अनडिझायरेबल foreign matter, that is impurities, undesirable foreign matter. Okay, the next point हो गया, the substance that are used in pharmaceutical field must be pure. The substance that are used in pharmaceutical field must be pure so that they can be used safely. जर एखादा सबस्टन्स प्युअर असेल तरच आपण ते काय करू शकतो, यूज करू शकतो. जर त्याच्यामध्ये जास्त इम्प्युरिटीज येते, ह्युमन बॉडीसाठी हजार्ड असेल, इंजुरी असेल, तर आपल्याला ते यूज करता येईल का? नाही. ठीक आहे, ठीक आहे, तर त्याच रिलेटेड एक पॉईंट आहे ते बघूया. बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ऑब्टेन अँड ऑलमोस्ट प्युअर सबस्टन्स. ठीक आहे, आता फार्मास्युटिकल म्हणजे काय आलं? केमिकल. ठीक आहे, आता केमिकल ज्यावेळेस येतं त्यावेळेस रिएक्शन होणार, काहीतरी इम्प्युरिटीज आकार होणार. ठीक आहे, जर टोटल प्युअर कंपाऊंड पाहिजे असेल तर हे खूप डिफिकल्ट असतं. ठीक आहे, त्याच्यासाठी काय असतं, हे इम्प्युरिटीजला काहीतरी लिमिट ठेवलेलं आहे, त्या लिमिट पेक्षा जास्त एक्सिड इम्प्युरिटीज अवेलेबल नको आहे. ठीक आहे, जेणेकरून मिनिमम टॉक्सिसिटी ह्युमन बॉडीला होईल. ओके, तर नेक्स्ट पॉईंट बघूया. जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, ठीक आहे, एक पीक आहे, तो फर्स्ट पीक आहे ड्रग आहे. ठीक आहे, देन त्या ड्रग सोबत काय आलंय? एक एक्स इम्प्युरिटी आली, वाय इम्प्युरिटी आली. ओके, असंच इम्प्युरिटी त्या एखाद्या कंपाऊंड मध्ये अकर होत असतात. ओके, देन इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज बघूया. आता इम्प्युरिटीचा ऍक्च्युअल इफेक्ट काय आहे ते बघूया. फर्स्ट, impurities having toxic effect, impurities having toxic effect may be injurious to health. ठीक आहे, इफ प्रेझेंट अबव सर्टन लिमिट. जर एखादी इम्प्युरिटीज एखाद्या लिमिट पेक्षा जास्त असेल अवेलेबल त्या कंपाऊंड मध्ये, तर काय आहे? त्या इम्प्युरिटीचा टॉक्सिक इफेक्ट होईल. कशावरती? ह्युमन हेल्थ वरती अथवा अॅनिमल हेल्थ वरती, किंवा टोटल ज्या ठिकाणी आपण अप्लाय करणार प्रोडक्ट त्याच्यावरती काय होईल? एक टॉक्सिक इफेक्ट अकर होईल. देन नेक्स्ट पॉईंट बघा. इम्प्युरिटीज मे ब्रिंग अबाउट इनकम्पॅटेबिलिटी विथ अदर सबस्टन्सेस. ठीक आहे, जर इम्प्युरिटीज अवेलेबल असेल कंपाऊंड मध्ये तर काय होईल? अनदर कंपाऊंड जर एक्सपेंड असतं, ऍडिटिव्ह असतं, त्याच्याबद्दल त्याबरोबर काय होईल? त्यांची रिएक्शन होईल आणि अनदर काहीतरी फिजिकल किंवा केमिकल डिस्टर्बन्स अकर होईल. ओके, देन नेक्स्ट इफेक्ट बघूया. इम्प्युरिटीज मे डिक्रीज द सेल्फ लाईफ ऑफ प्रोडक्ट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, शेल्फ लाईफ म्हणजे काय? ठीक आहे, शेल्फ लाईफ म्हणजे सिंपल मध्ये समजून घेऊया आपण आतापर्यंत. एक्सपायरी. ठीक आहे, एखाद्या प्रोडक्टची एक्सपायरी किती असते? सपोज 2 इयर आहे, 3 इयर्स आहे. ठीक आहे, जर इम्प्युरिटीज अवेलेबल असेल त्या प्रोडक्ट मध्ये तर काय होईल? त्याची शेल्फ लाईफ कमी होईल. शेल्फ लाईफ म्हणजे 90% रिडक्शन ऑफ द ड्रग किंवा 10% reduction of the effect of these drugs. Okay, then next point बघा. Impurities may cause difficulties during formulation. Impurities may cause difficulties during formulations and use of the substance. Okay, impurities मुळे काय होईल? ड्युरिंग ज्यावेळेस आपण फॉर्म्युलेशन करतो, फॉर्म्युलेशन म्हणजे आपले टॅबलेट प्रिपरेशन करतो, कॅप्सूल प्रिपरेशन करतो, देन इंजेक्शन प्रिपरेशन करणार आहे, त्यावेळेस काय होईल? काहीतरी डिफिकल्टीज अकर होईल, काहीतरी इन प्रोसेस टेस्ट रिझल्ट फेल होईल, किंवा काहीतरी इनकम्पॅटेबिलिटी म्हणजे ग्रॅन्युलेशन व्यवस्थित होणार नाही, किंवा अनदर काही मे बी एनी पण इन्सिडन्स होऊ शकते इम्प्युरिटीजमुळे. ठीक आहे, देन नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट इफेक्ट बघूया. इम्प्युरिटीजमुळे काय इफेक्ट होतो? थेरप्युटिक इफेक्ट. ठीक आहे, इन ब्रॅकेट बघा काय थेरप्युटिक इफेक्ट म्हणजे इफेक्ट ऑफ ड्रग अगेन्स्ट पर्टिक्युलर डिसीज. ठीक आहे, थेरप्युटिक इफेक्ट म्हणजे काय? इफेक्ट ऑफ ड्रग अगेन्स्ट पर्टिक्युलर डिसीज कॅन बी डिक्रीज. म्हणजे काय? इम्प्युरिटी जर असेल त्या ड्रग मध्ये तर आपल्या ड्रगची थेरप्युटिक इफेक्ट डिक्रीज होऊ शकते. ओके, आता नेक्स्ट इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज बघूया. Impurities show toxic effect after a certain period. Okay, then next point, impurities may be injurious when present above the certain limit. Previous point आपण ऑलरेडी बघितला आहे. ठीक आहे, then impurity may change color, odor, taste of the substance. Impurity may change color, odor, taste of the substances. Okay, then next point बघूया. Effect of impurities. Some impurity changes of physical and chemical properties of the substances. ठीक आहे, फिजिकल
फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे जसं की कलर, ओडर, टेस्ट. ओके. आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्याचं टोटल नेचर चेंज होईल. जसं की लिक्विडचं सॉलिड डोसेजमध्ये फॉर्म होऊ शकतं, चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे. याचे रिलेटेडची काही इन्फॉर्मेशन येत आहे. ठीक आहे. म्हणजेच हे खूप इम्प्युरिटीज म्हणजे टोटली क्रिटिकल गोष्ट आहे. त्याच्यामुळे इम्प्युरिटी डिटेक्शन करणं हे खूप मॅन्डेटरी आहे. ओके. ठीक आहे. जसं आपण बघतोय सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज, रॉ मटेरियल पासून पण सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज अकर होऊ शकतात. रॉ मटेरियल मधून म्हणजे सिंथेसिस पासून ज्यावेळेस आपण सिंथेसिस करतो एखाद्या रॉ मटेरियलची, त्यावेळेस ड्युरिंग सिंथेसिस इम्प्युरिटीज अकर होऊ शकतात. जसं की एक्सटर्नल इम्प्युरिटीज असतात, क्लोरीन, लीड, हेवी मेटल्स, ओके, आर्सेनिक, लाईक दॅट. देन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मधलं पण इम्प्युरिटीज अकर होऊ शकतात. तर मॅन्युफॅक्चरिंग पासून कसं होऊ शकतात, जसं की इक्विपमेंट मध्ये अनक्लिनिंग ऑफ इक्विपमेंट असेल, ठीक आहे, त्यामधनं पण इम्प्युरिटीज अकर होऊ शकतात. ओके. देन नेक्स्ट बघूया इनस्टॅबिलिटी ऑफ द प्रोडक्ट. इनस्टॅबिलिटी ऑफ द प्रोडक्ट मीन्स जर प्रोडक्टचं नेचर चेंज होत असेल, ठीक आहे, तर त्यामधनं पण इम्प्युरिटीज अकर होऊ शकतात. ओके. देन नेक्स्ट सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज बघूया. रिएक्शन विथ पॅकिंग मटेरियल. रिएक्शन विथ पॅकिंग मटेरियल मीन्स इफ एनी कंपाउंड इज नॉट compatible with the packing material, that time the sources of impurities will be occurred. Okay. The next sources of impurities is temperature. तर टेम्परेचरची वेळेस पण का करू शकतं, जसं एखादा कंपाऊंडची स्टॅबिलिटी कंडिशन असे दिलेली असेल, नॉट नॉट मोर दॅन 25°C. जर ते कंपाऊंड किंवा ते प्रोडक्ट मोर दॅन 25°C गेल्यानंतर मे बी चान्सेस होऊ शकतात की त्या प्रोडक्ट मध्ये इम्प्युरिटीज अकर होऊ शकतात. म्हणून स्टोरेज कंडिशन ही खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. देन आता आपण एक्झाम्पल्स ऑफ इलेमेंट इम्प्युरिटीज बघूया. ठीक आहे. जसं की आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय क्लोराईड, सल्फेट, आयरन, लीड, आर्सेनिक, हेवी मेटल्स. ठीक आहे. हे इलेमेंटल इम्प्युरिटीज आहे जे की इंजुरियस टू ह्युमन बॉडी असतात. म्हणून मेनली यांची तरी इम्प्युरिटीज लिमिट टेस्ट परफॉर्म करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट स्लाइड बघूया. ओके. आयडेंटिफिकेशन ऑफ इम्प्युरिटीज. ठीक आहे. आता आपण आतापर्यंत बघितलंय इम्प्युरिटीज काय आहे, ठीक आहे, त्याचे इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज काय आहे, देन सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज काय आहे, देन आता आयडेंटिफिकेशन इम्प्युरिटीज डिटेक्ट कसं करायचं. ठीक आहे. त्याच्यासाठी एक वर्ड आहे लिमिट टेस्ट. ठीक आहे. इफ यू हॅव टू परफॉर्म दी इफ यू हॅव टू आयडेंटिफाय दी इम्प्युरिटीज, देन यू हॅव टू परफॉर्म द लिमिट टेस्ट. ठीक आहे. तर लिमिट टेस्ट काय आहे ते बघूया. Limit test means a value or amount that is likely to be present in the substance. ठीक है. Limit means amount of substance present, amount of impurities present in the substance. ठीक है, means limit. Okay. Then test means to examine or to investigate. To examine or to investigate. Then next, limit test is defined as quantitative or semi-quantitative test designed to identify and control small quantities of impurities which is likely to be present in the substance. Okay. Limit test का है ये quantitative and semi-quantitative test designed to identify and control the small quantities of impurities. ठीक है. Then next बघूया आता limit test. Limit test is performed for determining inorganic impurities. Okay. Then limit test is identification the impurities present in the substance with the help of standard. ठीक है. With the help of standard means in the limit test two samples are prepared. One sample is a standard sample and another sample is a test sample. Okay. Standard sample means here one standard preparation is prepared and another is a test sample solution is prepared. Then comparative tests are compared with each other. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला समजेलच नेक्स्ट स्लाइड वरती. तर बघूया. लिमिट टेस्ट इज अ कंपॅरेटिव्ह टेस्ट. ओके. देन नेक्स्ट पॉइंट इज द गोल ऑफ लिमिट टेस्ट इज टू फाइंड आउट हार्मफुल इम्प्युरिटीज. ओके. देन नेक्स्ट स्लाइड बघूया. ॲपरेटस यूज इन द लिमिट टेस्ट. ठीक आहे. आता जसं आपण बघितलं स्क्रीनवरती एक ॲपरेटस दिसत असेल तुम्हाला लेफ्ट हँड साईडला, नेसलं सिलेंडर. ओके. त्या ॲपरेटसला काय म्हणतात, नेसलं सिलेंडर. तर ते दोन नेसलं सिलेंडर, एक काय असतं, एक स्टँडर्ड असतं आणि एक काय असतं, टेस्ट सोल्युशन. ठीक आहे. दोघांची काय केलं जातं, कंपॅरिझन केलं जातं. हे अनदर सर्व लिमिटेशनला अप्लाय होतं, जसं की क्लोराईड, सल्फेट, आयरन, लीड अँड हेवी मेटल. ठीक आहे. नेसलं सिलेंडर एक्सेप्ट आर्सेनिक. तर आर्सेनिक साठी काय राईट हँड साईडला जे ॲपरेटस दिसतंय, ॲपरेटस यूज फॉर आर्सेनिक लिमिट टेस्ट, हे एक सेपरेट ॲपरेटस आर्सेनिक टेस्ट साठी यूज होते. ठीक आहे. नेक्स्ट बघूया ऑब्झर्वेशन. तर ऑब्झर्वेशन कसं येतं, द कलर, turbidity
state of solution not be greater than standard solution. ठीक, ऑफ नॉट बी ग्रेटर दॅन स्टँडर्ड सोल्युशन म्हणजे काय कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड सोल्युशन आणि टेस्ट सोल्युशनचा. तर टेस्ट सोल्युशन मध्ये कमी टर्बिडिटी किंवा कमी कलर अक्कर झाला पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू स्टँडर्ड सोल्युशन, तरच ती टेस्ट काय ओके, नाहीतर ती टेस्ट फेल. जर टेस्ट सोल्युशन मध्ये टर्बिडिटी जास्त असेल तर म्हणजे काय मीनिंग काय याचं, का त्या टेस्ट सोल्युशन मध्ये इम्प्युरिटी जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू स्टँडर्ड. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. आता आपण याच्यावरतीच एक क्वेश्चन घेऊया. आता लेटेस्ट फार्माकोपिया कोणता आहे, तर तुम्ही त्या कमेंट सेक्शन मध्ये रिप्लाय करा मला. लेटेस्ट फार्माकोपिया ऑफ इंडिया, इंडियन फार्माकोपियाचं लेटेस्ट एडिशन कोणतं आहे ते कमेंट बॉक्स मध्ये पिन आउट करा. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.